निमित्तानं आपण एकत्रित आलो आणि दुसरं म्हणजे आज दुग्ध शर्करा योग म्हणल्यासारखं दूध तर चांगलंच असतं, पण दुधात साखर टाकली की अधिकच गोड लागतं. त्याप्रमाणे आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपल्या स्वामींना, स्वामी केव्हा प्रसन्न असतात हे आपल्या महिलांना, बऱ्याच महिलांना माहिती आहे, कारण ते अभ्यासू आहेत आणि पुरुष मंडळीमध्ये अभ्यासूच आहेत. सर्वांना माहिती आहे की आजचा दिवस कसा आहे. स्वामी प्रसन्न असतात, स्वामींचा वास या ठिकाणी असतो. आज आपल्या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष गुरुवर्य, तसेच आमच्या वार्डाचे संचालक दादाजी आणि समोर बसलेले धर्मप्रेमी वासनिक बंधू आणि भगिनींनो, कारण आज महत्वाचा दिवस आहे. आज अनुसरण म्हटलं की परमेश्वर प्रसन्न असतात आणि परमेश्वराचा वास त्या ठिकाणी असतो, असं स्वामींनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. आज श्री चक्रपाणी प्रभू जयंती, त्या निमित्ताने श्री चक्रप्रभू महाराजांचा अवतार कसा होतो, त्यांचं कार्य सर्वच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण उशीरही झालेला आहे. परंतु मला एक सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये म्हटलं जातं की विप्रानं सहस्र भोजन कसं दिलं बा. जेव्हा ते ब्राह्मण द्वारकेला जाते वेळेस त्यांना चोरांनी लुबाडते वेळेस त्या महिलाची किती चतुर होती ती महिला. तिने काय केलं की ती कसं लपून ठेवलं आणि त्याचं कसं रक्षण केलं की त्या द्रव्याचं. तिने आपलं कर्णफूल, किंवा कुणी असं म्हणतं, याच्यामध्ये दोन मतं आहेत, कुणी बांगडी म्हणतं किंवा कुणी कानातलं कर्णफूल म्हणतं, ते तिने आपल्या तोंडामध्ये ठेवलं आणि तोंडामध्ये ठेवल्यावर तर ते राहिलं आणि बाकीचं सर्व मात्र त्या चोराने लुबाडलं. त्या चोरांनी लुबाडल्यामुळे आता त्यांच्याजवळ काहीच नाही. त्यांना तर जायचं होतं की ब्राह्मणांना, 1000 ब्राह्मणांना त्यांना जीव घालायचं होतं, पण त्यांच्याजवळ तर काहीच राहिलेलं नाही. ते हताश झाले. परंतु आता वापस कसं यायचं. तसेच द्वारकेला गेले. द्वारकेला जाते वेळेस त्यांना श्री चक्रप्रभू महाराजांचं दर्शन झालं अगोदर, कारण स्वामी अलीकडेच बसलेले होते. कारण स्वामींचा जो नित्य व्यापार करायचे ते अगोदरच, सर्व लोक उठण्याच्या अगोदरच ते झाडायचे, स्वच्छ करायची ती द्वारका आणि नंतर कचरा टाकल्यानंतर ते जीवांचं चिंतन करत कुठेही एका ठिकाणी शांत चित्तानं एकांत स्थळी बसत असत. ते रस्त्यावरच होते. त्यांचं आसन करेक कंचुकी असं आलेलं आहे आपल्या चरित्रामध्ये आणि यांना पण दर्शन झालं. आती गेले. त्यांना पहिलं असंच उतरवण्यासाठी काहीतरी उघड खांबे वगैरे राहत होते. आता जसे रूम मिळतात तसं तेव्हा तसं काही नसायचं. आणि त्या ब्राह्मणाने आपल्या बिडाळ टेकवलं. बिडाळ टेकवल्यानंतर तो अत्यंत दुःखिस्त झाला. त्याला वाटलं आपल्याजवळ तर काहीच नाही, आता काय करायचं. आपल्याला तर 1000 ब्राह्मणाने जेव घालायचं होतं, पण आपण किती भाग्यहीन आहे, आपल्याला काहीच नाही. तेव्हा पत्नी म्हणजे तुम्हाला उदास व्हायला काय झालं. ते म्हणतात, अगं मी तर या उद्देशाने आलो की मला इथं 1000 ब्राह्मणाने जेव घालायचं होतं, पण आता मात्र माझ्याजवळ काहीच नाही, आता काय करू. तेव्हा ती म्हणते की माझ्याजवळ थोडस मी वाचवले. ते म्हणतात तुझ्याजवळ कसं. ती म्हणे मी तोंडात टाकलं होतं आणि तिने ती सोन्याची वस्तू आपल्या नवऱ्याला दिली आणि त्या नवऱ्यानं ती वस्तू घेतली आणि त्याचा काहीतरी व्यय केला असेल, त्याचे पैसे घेतले आणि असं ठरवलं की आता जीव घालायचं. पण आता एवढे काही पैसे नाहीत, पण थोड्या लोकांना काहीतरी जीव घालून. पण त्यांना कोणीतरी एखाद्या माहिती दिली, अहो तुम्ही इकडे 1000 ब्राह्मणाला जीव घालता, तिथं आमच्या इथे एक असं दैवी पुरुष आलेले आहेत, त्यांना तुम्ही जेवायला सांगा. आणि त्याला सुद्धा प्रत्यय आलेला होता, त्यांनी सुद्धा पाहिलेलं होतं. तेव्हा ते तिथे गेले, स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींना मात्र जेवण्याचं आमंत्रण दिलं. सांगितलं, नमस्कार घातला की तुम्ही आमच्याकडे जेवायला या. आणि मग जेवायला आले. जेवायला आल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच ही कथा माहिती आहे, मी सांगावं असं काही नाही, पण एका उद्देशाने सांगत आहे तुम्हाला. आणि जेवायला आल्यानंतर जेव्हा जेवायला बसले तेव्हा ते जेवायला लागले. जेवते वेळेस ते ब्राह्मण जेव वाढायचा आणि स्वामी जेवायचे. तेव्हा त्या पत्नीला वाटलं की एकच मनुष्य किती खातोय, असं तिच्या मनामध्ये विकल्प आला. आणि विकल्प आल्यानंतर तुम्हाला माहितीये, कोणताही विकल्प आल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा नाश होत असतो. प्रपंचामध्ये असो, परमार्थामध्ये असो, कोणत्याही गोष्टीमध्ये असो, मनामध्ये विकल्प
संपलं. आणि विकल्प ही तर आपल्या दैवराटीमध्ये बिलकुल चालत नाही. आता पहा, ज्या महिलानं, की महिला कशी असते मला याच्यावर हे सांगायचंय की ती महिला कोणतेही चांगलेही काम करू शकते आणि वाईटही काम करू शकते. तिने चांगलं काम किती केलं की त्या दागिन्याचं रक्षण केलं, की कशा प्रकारे रक्षावं, त्याचं रक्षण करावं हे तिला कळालं, की कुठं ठेवल्यानंतर याचं रक्षण होईल. दुसरीकडे ठेवल्यानंतर तर ते चोर असं थोडस हे करणार ना, माणसाला तपासून घेऊन ते घेणार वापस, लुबाडून घेणार. पण तिला तोंडामध्ये ठेवल्यामुळं ते तसंच राहिलं. ते तिने दिल्यामुळे ही किती चांगली क्रिया झाली की तिच्या त्या चातुर्यामुळे त्या मालकाला भजन घालण्यासाठी ती संधी प्राप्त झाली. परंतु आता ही वाईट क्रिया पहा, तिने मनामध्ये जर काही आणला नसता तर तिथंच एका व्यक्तीच्या ठिकाणी, एका अवताराच्या ठिकाणी तिला त्या ब्राह्मणाला सहस्र भोजन घडलं असतं, तिला निमित्त बनता लागलं असतं. पण हिच्या मनामध्ये कल्पना केली, कल्प आल्यामुळे स्वामी उठले, स्वामीने हात आकडला आणि पाहतात तर ते गेले. पण पात्र काढायला लागले तर ब्राह्मण पात्र काढायला लागला, तर त्याला एका पाठीमागे एक अशी पात्र निघायला लागले. त्याला मोजले तर 500 पात्र. आणि तो म्हणला, अगं तू काही मनामध्ये विकल्प आणला होता का? मूर्तीनं मात्र प्रामाणिकपणे सांगितलं, कदाचित आपल्यासारखं सांगणार नाही, मी असं काही म्हणजे नाही असं वाटेल. परंतु तिला माहिती होतं की सर्वज्ञ सर्व जाण असतो, म्हणून तिनं मात्र ती कबूल केलं. आणि तिने सांगितलं, खरंच माझ्या मनामध्ये असा विकल्प आला होता, त्या विकल्पामुळे स्वामी जेवण्याचे थांबले. म्हणजे मला काय म्हणायचंय की स्त्री किती महत्वाची आहे याची तर मला एक सांगायचंय की ती काहीही करू शकते, चांगलंही करू शकते आणि वाईटही करू शकते. मग आपण वाईट का करायचं, आपण चांगलंच का करू नये हे प्रत्येकाने विचार करावा आणि सन्मार्गाला लागावं, सद्धर्म करावा, सद्वर्तन करावं आणि वेळोवेळी आपल्या मनाला विचारत जावं की आपण काय करायचे. म्हणून आपल्याला ज्ञान आरसा हवा. ज्ञान असलं की तो एक आपला आरसा आहे, आपलं प्रतिबिंब कसं आहे हे आपल्याला त्या आरशामध्ये दिसत असतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामापुरतं का होईना ज्ञानार्जन केलंच पाहिजे. आता सर्वच महिला एवढं काही प्रपंचामध्ये एवढ्या गुंतण्यासारख्या काही नाही, किंवा पुरुष मंडळी नाही, त्यांनी आता थोडासा वेळ आपल्यासाठी द्यावा. 999 दिवस किंवा 999 वेळा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा प्रपंचासाठी मागणी करत असतो. देवाजवळ गेली की पटकन आठवण येते, आता पुढे परीक्षा आहे, की आपला मुलगा आता मेरिटमध्ये आला पाहिजे, किंवा आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, किंवा आपल्या मुलाला मूल झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे. अनेक समस्या असतात प्रपंचामध्ये. पण नाही, आता आपल्याला ती काहीच मागायचं नाही. निर्हेतुक भावनेनं आपल्याला परमेश्वराला विडा समर्पित करून आपल्याला आपलं काहीतरी मागायचंय. जर तुम्ही मागतील सर्वज्ञ आहे, सर्व जाण आहे, तुमची काय त्रुटी आहे ते परमेश्वराला कळत असतं. ती आपली आई आहे, आईला भूक लागली, मुलाला भूक लागली असं काही सांगावं लागत नाही. परंतु त्यांना आईला समजतच असतं, त्याप्रमाणे आपल्या परमेश्वराला समजतच असते. परंतु आपण मात्र निरपेक्ष भावनेनं, निर्हेतुक भावनेनं परमेश्वराचं नामस्मरण करावं. ते कसं, अदृष्ट तुमचं चांगलंही होतं आणि दृष्टपद तुमचे काम होत असतात. दृष्टपद तुमची प्रपंचामध्ये कोणती त्रुटी असेल, तुमचा कोणता काही काम राहिलेलं असेल, ते परमेश्वर पूर्ण करतात, अदृष्टपद आपलं फळ देतात. आणि दृष्टपद जर केलं तर फक्त त्याच्याच वाढी ती क्रिया जाते, तुम्हाला त्याचा काही लाभ होत नाही. म्हणून आपण अदृष्ट भावनेनं मला परमेश्वर पाहिजे, मला परमेश्वराचं प्रेमदान पाहिजे, कारण हा मनुष्य जन्म अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा जन्म परमेश्वर, मनुष्य जन्म हा तर महत्वाचाच असतो, परंतु हा जन्म मात्र अत्यंत महत्वाचा आहे, हा टर्निंग पॉइंट आहे. आता जर गेलो तर आपल्याला माहिती आहे का आपण 200 वर्षामध्ये जन्माला मनुष्य अवतारामध्ये आपलं मनुष्य देहामध्ये नाही. कारण आपल्या स्वामींचा अवतार कार्य संपेल तेव्हा मात्र काही आपल्या स्वामींनी जीवोद्धरणाचं वेशन अंगी केले. म्हणून एखाद्याला जर तुम्हाला माहिती आहे, एखाद्या शाळेमध्ये जर आपल्याला शिक्षकाची भरती जर करायची असेल, त्या शिक्षकाचं इंटरव्ह्यू मध्ये काही चुकलं गेली तरी त्याला माफ करून घेतात आणि त्याला सिलेक्ट करतात. त्याप्रमाणे आपल्या भगवंताला सुद्धा आता 200 वर्ष अवतार कार्य त्यांचं आहे, त्यांचं जीवोद्धरणाचं वेशन आहे. आपलं कितीही जरी चुकलं तरी ते माफ करतात आणि आपल्याला ईश्वरप्राप्तीकडे नेण्यासाठी ते समर्थ आहे. पण आपण मात्र अर्थ केली पाहिजे, आपण ईश्वराची वास पाहिली पाहिजे की तुम्ही मला पाहिजे नाही. आपण क्षुल्लक प्रपंचातल्या काही गोष्टी मागत असतो. बरं असं आता तुम्हाला बाबा सांगणारच आहेत, दादा सांगणार आहेत, परंतु आजची
दीक्षाविधी आज ह्या ताई येतात, मावशी येतात, सोळा मावशी त्या दीक्षेला आल्या आणि ते बरेच वर्षापासून म्हणत होत्या, म्हणजे वर्षापासून 12 महिने झाले, कारण 25 वर्षापासून आमची भेटच नव्हती, तुम्हाला दादांनी सांगितलं, पण वर्षामध्ये मात्र त्यांचं बरेच वेळा ते आल्या आणि त्या म्हणायच्या मला संन्यास द्या. तर आपल्याला वाटायचं काय मी संन्यास देतील किंवा काय, किंवा त्यांनी म्हणलंच पाहिजे जास्त वेळ असं वाटायचं. पण या वेळेस सुद्धा त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की मला दीक्षा द्या. आणि असं ठरवलं होतं की 1 तारखेला आपला सत्संग आहे. सर्वांना माहिती असेल की आता 1 तारखेला आपला सत्संग ठेवलेला आहे, त्या सत्संगामध्येच या मावशीची दीक्षा करू. पण त्यांना वाटलं नाही, मला मात्र आता लवकर दीक्षा घ्यायची असं त्यांचं मन म्हणत होतं. म्हणून आज श्री चक्रपाणी जयंतीचा दिवस ठरवला. त्या मूळच्या सोंताना हे गाव अत्यंत संस्कारी, ते मागे संस्कारी होतं असं आपण बऱ्याच गावांचं सांगत असतो, पण आताही सुद्धा ते सोंताना गाव खूप सुसंस्कारी आहे. आणि त्या गावात जर गेलं तर तुम्हाला असं दिसून येईल की सून सुद्धा घरी नसते, त्या सुनेला सुद्धा ते मंदिरामध्ये नमस्कार करायला येत असतात आणि त्यांची वेळ ठरलेली आहे. हे काका तुम्हाला, हे गंगाधर काका तुम्हाला सांगतील की कशी वेळ ठरलेली आहे की ज्या टायमाला पुरुष येतात त्या टायमाला महिला नसतात आणि पुरुषांचा वेळ बंद झाला की बरोबर ते महिला येत असतात. आणि दररोज जाऊन म्हाताऱ्या बाया तिथं पारगाटच स्मरण करतात आणि सून जर असेल तर ती नमस्कार करून आपली घरी जात असते, सर्वांना दंडवत करून दंडवता दर्शनाचा त्यांना लाभ होत असतो. आणि त्या गावातली अशी ख्याती आहे, जसं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये, आपला नांदेड जिल्हा खूप भाग्यवान आहे, कारण परमेश्वर तर बऱ्याच वेळा आपल्या नांदेडमध्ये आलेले आहेत, नांदेड परिसरामध्ये आलेले आहेत. तसंच आपल्या नांदेड जिल्ह्यातून अनेक संत मंडळी निर्माण झालेली आहे. या सोंताना गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक अनुसरलेला असेल, तो माणूस कसा आपल्या प्रत्येकाला असं माहिती आहे की मी अनुसरूनच गेलं पाहिजे, माझा सेवन झाला पाहिजे. त्यांना चौकडीचं भय आहे, त्यांना चौकडीचं ज्ञान असल्यामुळे ते परमेश्वराकडे जाण्याची त्यांची तळमळ असते. जसं पेवा गावामध्ये हे दोन्ही गाव आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच नांदेड जिल्हा किती भाग्यवान आहे. आणि आपण त्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपला जन्म झालेला आहे, ते नांदेड जिल्हा आपल्याला लाभलेला आहे. आपण का नसावं, आपण सुद्धा आपली पुढची वाटचाल करावी. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे आता आपला 1 तारखेला सत्संग आहे, तर प्रत्येक महिलांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की काय लक्षात घ्यावं की वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे. आपल्याला वाटतं नाही आता आपल्याला नंतर टाइम दिला पण 11ला सुरू होणार, कशामुळे 11ला सुरू होते, आपण 11ला येतो. आम्हाला कसं वाटतं की अगोदरच धर्मापासून वंचित राहिलेले लोक असतात, चला त्यांचंही मनाचं संरक्षण आपण केलं पाहिजे म्हणून आपण उशिरा कार्यक्रम सुरू करतो. पण तसं नाही, आपण वेळेचं बंधन ठेवा आणि त्या वेळेप्रमाणे येत राहिल्यानंतर वेळेमध्येच आपलं कार्यक्रम पार पडत राहील. दर महिन्याला आपला 1 तारखेला सत्संग ठरलेला आहे, सर्वांनी यावा, पुरुषांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा. त्याच्यामध्ये काही धर्मचर्चा राहील, तुमचे काही प्रश्न राहतील ते तुम्हाला विचारण्यासाठी संधी दिल्या जाईल आणि तो दिवस आपण आपल्यासाठी ठेवायचा. कारण आपण काय प्रपंचासाठी जन्म घेतलाय काय, आपण काय त्या मुलाबाळासाठी जन्म घेतलाय काय, नाही, आपल्या स्वतःसाठी सुद्धा तुमची शिदोरी त्याच्यातून तयार होणार आहे. तुम्ही नक्की या, आपण वेळेचं बंधन मात्र ठेवा. मला काय म्हणायचंय की आपण जेव्हा सत्संगाला यायचं ना, तर सत्संगाला येते वेळेस आपण मला असं काही पाहिजे किंवा कोणी माझ्यासोबत येईल का असं नाही. तुम्हाला कोणाला अडचण असेल तुम्ही फोन करा, फोन केल्यानंतर तुमची अडचण दूर होईल किंवा तुमच्या सोबत कोणी दिला जाईल किंवा कोणी सोबत जर नसेल तर आपला मुलगा तिथे येईल आणि तो सत्संग आपल्याला अशा पद्धतीने करून, तुम्हाला सत्संग करून आपल्याला त्याच्यामधून सत्संगाच्या संगतीनं आपल्याला सद आचरणाकडे, परमेश्वर मार्गाकडे आपल्याला वाटचाल करायची. आपल्याला त्याच्यातून दुसरं काही प्राप्त करायचं नाही किंवा लोकांना आपली संघटना दाखवायची नाही, लोकांना आपला एकोपा दाखवायचं नाही, पण सर्वांनी मिळून तुम्ही आमच्यासोबत आणि आम्ही तुमच्यासोबत, वास्तविक सुद्धा महत्वाचाच असतो, अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून आम्ही तुमची कदर केली पाहिजे, तुम्ही आमची केली पाहिजे. एकमेकाचा आदर ठेवून आपण आपल्याला ईश्वराकडे आपल्याला वाटचाल करायचे. दुसरं म्हणजे आपल्याला यावर्षी श्रीमद भगवत गीता जयंती आपल्याला साजरी करायची आणि सर्वांनी आपल्याला सामुदायिक गीता पठण करायचे, वाचन करायचे, गीतेचं पारायण करायचं आपल्याला. तर सर्वांनी त्याची सुद्धा दक्षता घेऊन त्याची सुद्धा नोंद घ्यावी, आठवण ठेवावी आणि प्रत्येकाने आपले नाव नोंद करून आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. जास्तीत जास्त सहभागी झाल्यानंतर, कारण आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं
वाटतं की आपण ईश्वर भक्त आहेत, आपण एवढेच आहेत का? आणि संन्यास दीक्षा विधीबद्दल कुणीही काही शंका बाळगू नये, कारण संन्यास दीक्षा ही सर्वच धर्मामध्ये असते. आपल्या धर्मामध्ये नाही, आपला धर्म तर ईश्वरी धर्म आहे. ईश्वरी धर्मामध्ये असून सुद्धा बरीचशी काही सुद्धा आहे. तुम्हाला माहितीये जैन धर्मामध्ये सुद्धा किती किती मोठ्या लोकांचे श्रीमंत लोक संन्यास घेत आहेत. आणि ते संन्यास कशी घेतात? सर्व परित्याग करून. ते तर आपल्या आई वडिलांना बोलत नाहीत, नातेवाईकांना बोलत नाहीत, कोणता पैसा जवळ ठेवत नाहीत, मोबाईल जवळ ठेवत नाहीत. मोबाईल ही अत्यंत घातक वस्तू आहे, ती आपल्या जवळ नसायला पाहिजे. प्रत्येक संन्यासाने त्याचा त्याग केला पाहिजे. आणि त्या मोबाईलमुळे आपलं ईश्वराकडे मन लागत नाही. पुन्हा पुन्हा आपण घरच्या गोष्टी ऐकतो, घरचे विचार ऐकतो, घरची वार्ता ऐकतो, तिकडे आपण निरोप घेत राहतो. त्याच्यापासून आज जर खरोखर आपल्याला अलिप्त राहायचं असेल, प्रपंचाचा त्याग करायचा असेल, तर अगोदर आपल्याला मोबाईलचा त्याग करावा लागतो. आणि मोबाईलचा त्याग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरे असो दादा माझ्याकडे पाहताय, कारण मी तुम्हाला किती बोला असं मला वाटतं. तुम्हाला जर मी काही ब्रह्मविद्या सांगत नाही, याच्यामध्ये काही कोणतं एवढं तत्वज्ञान नाही, परंतु काहीतरी सांगावं असं वाटतं. सर्वज्ञ श्री चक्र